गेल्या काही दिवसांपासून आपण मालवण समुद्री किनाऱ्यावर फिरत होतो. तिथे आपण बरेचसे समुद्री जीव पाहिले. त्यासोबतच मस्त एन्जॉय सुद्धा केलं. तसंच तिथून रिटर्न आल्यानंतर परत कधी समुद्रावर जाते आहे असं वाटू लागलं होतं. आणि तेवढ्यातच आम्हाला समजलं की साता समुद्र पार असलेले पाहुणे वेळा समुद्री किनाऱ्यावर आले आहेत. तेही एका स्पेशल रिझन साठी. हे कारण म्हणजेच कासवांची जत्रा. चला तर मग पाहूयात वेळास येथील कासव महोत्सव. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यात असणाऱ्या वेळास या छोट्याशा टुमदार गावातील समुद्र किनाऱ्यावर हा कासव महोत्सव साजरा केला जातो. एसटी बसेस किंवा खासगी ट्रॅव्हल्सद्वारे आपण दापोळी किंवा मंडणगड येथे पोहोचू शकतो. दापोळी आणि मंडणगड येथून वेळास गाव 40 किलोमीटर अंतरावर आहे. तसंच हा रस्ता पूर्णपणे सिनिक व्ह्यूजने भरलेला आहे. तर अशा प्रकारे रस्त्यावर असलेले सुंदर नजारे पाहत आपण येऊन पोहोचलो वेळास या गावी. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल. तर मित्रांनो, आता मी आलेले आहे वेळसला आणि वेळस या ठिकाणी जिथे टर्टल फेस्टिवल होतं, म्हणजे टर्टल्स जिथे हॅच होतात त्या ठिकाणी आज आपण चाललेलो आहोत. आणि आज मी तुम्हाला इथले जे टर्टल फेस्टिवल आहे त्याचे कंप्लीट डिटेल्स देणार आहे. तर आत्ता मी वेळास इथेच आहे आणि इथूनच वेळासचा जो समुद्री किनारा आहे त्या ठिकाणी जाता येतं. आत्ता आपण इथून त्या ठिकाणी जाऊ आणि जो कंप्लीट टर्टल फेस्टिवल आहे तो पाहून घेऊ. चला. सो जेव्हा तुम्ही या ठिकाणी येत असाल तर तुम्हाला इथे हा बोर्ड पाहायला मिळेल आणि इथे मला तुमची जी गाडी आहे ती पार्क करायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंप्लीट पार्किंग लावलेली आहे आणि इथूनच आपल्याला जायचं आहे असं खाली आणि हा असा रस्ता चाललेला आहे. मित्रांनो, झालं असं की आमच्यासोबत अजून एक गाडी होती. तर आमची गाडी आली आणि आमच्या मागे जी गाडी होती त्या गाडीचं टायर फुटला लिटरली. आणि त्या लोकांनी तो टायर लावला सुद्धा आणि गाडी थोडंच पुढे आली आणि दुसरा टायर सुद्धा फुटून गेला. ऑल इन ऑल आत्ता आम्ही दोघंच इथे आहोत. मी आणि माझ्यासोबत आहे प्रतीक. हाय. सो आता आम्ही दोघंच चाललो आहोत हा बीच एक्सप्लोर करायला आणि जे टर्टल फेस्टिवल आहे ते पाहायला. आमचं सामान पण तिकडे रस्त्यावरच पडलेलं आहे. आता अजून काय ॲडव्हेंचर होतील देवास ठाऊक. वेळास कासव महोत्सव पाहण्यासाठी मार्च ते एप्रिल महिना हा सर्वोत्तम कालावधी आहे. दररोज सकाळी 6:30 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता ही कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. तर आता आपण रोडवरनं जो बीचकडे रस्ता जातो त्या ठिकाणी आहोत आणि एकदम असा बारीक पायवाट आहे आणि पायवाटेच्या बाजूला जी खाडीचा भाग आहे तो अशी वाहून येते आहे. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता डोंगर आहेत आणि मस्त झाड आहेत. तर असा ऑल इन ऑल इथे खूप सुंदर असा नजारा आहे आणि ही पाऊलवाट सुद्धा खूप छान आहे. तर आता लवकरच आपण बीचवर पोहोचू आणि जो टर्टल फेस्टिवल आहे तो पाहून घेऊ. मित्रांनो, हा जो रूट आहे ना तिथे कंप्लीट आजूबाजूला मॅनग्रोव्ज आहेत आणि मॅनग्रोव्जच्या मधूनच हा असा बारीकसा रस्ता जातो. तुम्ही या साईडला पाहू शकता मॅनग्रोव्जचे रूट्स तुम्हाला पाहायला मिळतील. कंप्लीट मॅनग्रोव्जनी असा बहरलेला हा एरिया आहे. जेव्हा तुम्ही या ठिकाणी येत असाल तेव्हा इथे 100 रुपीज घेतले जातात. सो बेसिकली हे कासवांसाठी बघण्यासाठी नाही आहेत किंवा बीचवर जाण्यासाठी नाही आहेत. तर हे इथे जे स्वच्छता जे अभियान चालवतात म्हणजे जे स्वच्छताचा जो कर असतो म्हणजे टॅक्स तो या ठिकाणी घेतला जातो जो पर पर्सन 100 रुपीज आहे. सो ह्या ठिकाणी तुम्हाला तो पे करावा लागेल. सो मित्रांनो, तुम्हाला अशी पावती मिळेल इथे तुम्ही जे फीस भरले त्याची. आणि जर तुम्हाला आता जर तुम्ही संध्याकाळी आलात आणि जर नेक्स्ट डे सकाळी तुम्हाला यायचं असेल सो ही पावती तुम्ही जर सांभाळून ठेवाल तर नेक्स्ट डे तुम्हाला ही फीस भरायची गरज लागणार नाही.
समुद्रकिनारी येण्या अगोदर काही बोर्ड्स लावलेले आपल्याला येथे पाहायला मिळतात. या बोर्ड्सवर कासवांची माहिती व पर्यटकांसाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. जे इन्स्ट्रक्शन आपल्याला या ठिकाणी फॉलो करणे गरजेचे आहेत. मित्रांनो, आता आपण येताना टॅक्स भरला. त्यावेळेला मी तुम्हाला एवढं सांगितलं की तो क्लिनलीनेसचा टॅक्स आहे. तर इथे जर पाहिलं तर काहीतरी वेगळंच दृश्य पाहायला मिळतं आणि ते पण एवढा जास्त टॅक्स घेतला जातोय, म्हणजे 100 रुपये पर पर्सन, खूप जास्त होतात. आणि इथे अशी अवस्था. तर मित्रांनो, आता आपण जो बीच आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथेच या साईडला जे टर्टलचे जे नेस्ट आहेत ते आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, जाळी लावलेली आहे. मादी कासवाने दिलेल्या अंड्यांचा आपल्याला वेगळ्या ठिकाणी हॅचरीमध्ये संरक्षण का करतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर भरतीच्या पाण्यामुळे बरीच किनारी संपूर्णपणे व्यापून जातात. अशा वेळी ही अंडी वाहून जाण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते. तसेच कुत्रे व इतर जनावर सारखे प्राणी देखील वाळू उकरून ही अंडी खातात आणि बऱ्याच वेळेला या अंड्यांना चोरून अनधिकृतपणे विकले जातात. त्यामुळे अंड्यांना हॅचरीमध्ये हलवून त्यांचं संरक्षण करणं आवश्यक असते, ज्याला एक्स इन सिटू कन्झर्वेशन म्हणतात. बीच खूप सुंदर आहे. तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता किती सुंदर आहे. इथे एका साईडला डोंगर, समुद्र, बीच. आणि एक गोष्ट म्हणजे इथली जी वाळू आहे ती कम्प्लीट अशी ब्लॅक सँड आहे. आता आपण मालवणला गेलो होतो रिसेंटली, सो तेव्हा आपण जी वाळू पाहिली होती ती व्हाईट सँड होती, पण इथे जर पाहिलं तर ही कम्प्लीट ब्लॅक सँड आहे आणि उन्हामुळे ती कशी कम्प्लीट अशी चमकून येते आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त एकदम वाळू आहे. या ठिकाणी हे जे तुम्ही पाहताय वाळूवरची डिझाईन, हे ॲक्च्युली इथे जे बारीक बारीक खेकडे आहेत त्यांचा तो होल आहे. तुम्ही पाहू शकता इथे कम्प्लीट हा जो समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी असं कम्प्लीट डिझाईन आल्यासारखं वाटतंय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा बीच इतका सुंदर आहे आणि ह्या ब्लॅक सँडमुळे तर हा बीच अजूनच खूप छान वाटतोय. कारण की जे वेव्ज येत आहेत समुद्राचे ते असे व्हाईट कलरचे आहेत आणि त्या ब्लॅक सँडचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप सुंदर वाटतं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्तच आहे हा बीच. आणि थोड्या वेळात सनसेट होईल आणि त्या अगोदर आपलं जे टर्टल्स आहेत जे हॅचिंग होणार आहे ते आता 6 वाजता होणार आहे. सो आता आपण इकडे थोडंसं हा बीच मस्त पाहून घेऊ आणि नंतर मग जाऊ त्या हॅचरीच्या इथे. मित्रांनो, खेकडा सापडलेला आहे चावेला. एक ढेंग मारेल असा वेगळाच आहे. डोळे बघ त्याचे कसे आहेत. वेळास या गावाला 1.5 किलोमीटर लांबीचा समुद्री किनारा लाभलेला आहे. एकेकाळी कोणालाही माहिती नसलेल्या या गावाचं नाव आज कासवांमुळेच जागतिक नकाशावर झळकत आहे. समुद्र किनाऱ्यावर मज्जा करता करता टाइम झाला कासवांच्या हॅचिंगचा, म्हणजेच 6 वाजले. त्यासाठी आम्ही परत आलो हॅचरी जवळ. कधी कासव बाहेर पडतात याची वाट बघू लागलो. तुम्ही ते कसं शिफ्ट करता? बास्केटमध्ये अंडी घेऊन. त्याला काही डॅमेज वगैरे नाही? अंडी आहेत ना सॉफ्ट असतात. बास्केट टेनिस बोलली ती साधारण एवढा खड्डा करते, वरनं अंडी ले करेल, काही होत नाही त्याला, एकदम सॉफ्ट असते. इथे वेगळा काय? हा इन्स्टिट्यूट आहे, इथली अंडी काढलेली नाही. तिथं देऊन ठेवली. तिथं जी आहे त्यांनी शिफ्ट केली तिकडे. आता पांडुरंग बीच आहे ना आपला, तेव्हा रात्रीची आमची गस्त असते. जी कुठं अंडी दिलेली असेल तेवढी आम्ही शिफ्ट करतो. नमस्कार. आता बास्केट आपण चेक करू पहिल्यांदी. जर पिल्ला आतमध्ये आलेली असतील साधारण पाण्यापासून त्याला आपण 25 ते 30 मीटर अंतरावर सोडू. तिथे बॅरिकेड लावत नाही, तिथे लाईन आखली जाईल. लाईनच्या बाहेर सर्वांनी थांबायचं आहे. पिल्लं पाण्यात गेल्याच्या नंतर अर्धा तास तरी कोणी पाण्यात जाऊ नये, कारण का पाण्याच्या लाटेमुळे आपल्या पायाखाली येऊ शकतात. आणि सर्वांनी आपले मोबाईल आणि कॅमेऱ्याचे फ्लॅश बंद ठेवायचे. आपण त्यांचा जन्मसोहळा पाण्यात येईल तरी सर्वांनी सहकार्य आम्हाला करायचं आहे. अर्धा तास तरी कोणी पाण्यात जाऊ नये. इथे आपण सर्व हो बोलतो, फक्त 5-10 मिनिटं तिथे लगेच पाण्यात जातात. तसं प्लीज सर्वांना सहकार्य असावं.
तसंच या ठिकाणी आपल्यासारखी 200 ते 300हून अधिक लोक जमा झाली होती हे दुर्मिळ दृश्य पाहण्यासाठी. ते असलेल्या सहकार्यांनी स्पीकरवर इन्स्ट्रक्शन दिले. सर्व बास्केट खाली कासव पाहू लागले. पण या मोठ्या हॅचरीमध्ये कुठल्याच बास्केट खाली कासव नव्हता. तेवढ्यातच बाजूला असलेला बास्केट उघडला आणि पाहिले तर एकच कासव होता. या कासवाला पाहून इथे जमा झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झाला. सर्वांनी आता तिकडे टोपलीतले हे कासव पाहण्यासाठी मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच एकदम एक्सायटेड झाले होते व कासव पाहण्यासाठी सहकार्याच्या मागे मागे येऊ लागले. हे दृश्य पाहिले तर असं वाटत होतं की हा कासव आजसाठी खूप मोठा सेलिब्रिटी झाला आहे. उष्णकटिबंधी किनारे आणि दलदलीच्या प्रदेशात वाढणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचं वजन साधारणपणे 50 ते 60 किलोग्राम आणि लांबी 60 ते 70 सेंटीमीटर असते. हे कासव अंडी घालण्यासाठी प्रामुख्याने नोव्हेंबर ते मार्च महिन्यात किनाऱ्यावर येतात. मादी कासव रात्रीच्या वेळी अंडी घालते. एका वेळेला साधारणपणे 100 ते 200 अंडी घातली जातात व 40 ते 55 दिवसांमध्ये ही अंडी वाळूच्या आतमध्ये नैसर्गिकरित्या उबवतात. समुद्राच्या दिशेने सरपटत जाणारं हे कासवाचं इवलूसं पिल्लू पाहणं हे दृश्य अगदी मनमोहित करणारं होतं. समुद्रात बुडणाऱ्या सूर्यामुळे इथली वाळू सोनेरी होऊन चमकत होती. तर याच सोनेरी वाळूमधून वाट काढत हे पिल्लू देखील समुद्राची आस लागल्याप्रमाणे त्याच्या कुशीत वेसावण्यासाठी जाऊ लागलं. अशा प्रकारे कासव एक आणि त्याला पाहणारे माणसं अनेक असा काहीसं दृश्य इथे पाहायला मिळाला. तसाच हा कासव अखेर समुद्रात गेला. इथून सुरू झालं या कासवाचं नवं आयुष्य. मित्रांनो, आता जे कासव होते ते पाण्यात गेलेले आहेत. खूप सुंदर असं दृश्य होतं. एक नवीन लाईफ या ठिकाणाहून चालू होत आहे. आता ते कसे जगतात, काय जगतात माहिती नाही. ते नेचरच्या हातात आहे, देवाच्या हातात आहे. सो आत्ता मस्त सनसेट होतो आहे. आता आपण सनसेट पाहू आणि इथून रिटर्न जाऊ. तर आता वेळ झाली होती आपली रिटर्न जाण्याची. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि हो, असेच पर्यटन स्थळे आणि गड किल्ले पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.